नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत वरण भात म्हणजेच डाळ राईस रेसिपी, ज्यामध्ये एकदम झिरो ऑइल कुकिंग असेल आणि कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता आपण जेवणासाठी बनवणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। त्यासाठी आपण तूर डाळ 1 वाटी, त्यामध्ये मूग डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि त्यापेक्षा अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली। तर हे व्यवस्थित आपण डाळी पाणी टाकून धुवून घेणार आहोत आणि त्यामध्येच घालण्यासाठी आपण 1 टोमॅटोही घेणार आहोत। जसे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते 2 टोमॅटो व्यवस्थित बारीक बारीक कापून घ्यायचे। तर हे टोमॅटो व्यवस्थित बारीक बारीक कापून घेऊया आणि हे आपण कुकरमध्ये शिजवायला टाकणार आहोत त्यामुळे आपण ह्या कुकरच्या डब्यामध्ये डाळी व्यवस्थित घेतलेल्या आहेत आपण धुवून, आणि हे टोमॅटो आपण त्यामध्ये टाकून घेऊया। तर टोमॅटो सर्व टाकून घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला शिजवण्यासाठी आता पाणी घालायचं आहे। तर त्यामध्ये डाळी आहे त्याच्यावरती थोडं शिजवण्यापुरतं पाणी त्यामध्ये आपण टाकून घेऊया। व्यवस्थित पाणी टाकल्यामुळे डाळ चांगली शिजणार आहे आणि त्यामध्ये चवीसाठी आपण 1 चमचा असं मीठ पण घालणार आहोत। तर 1 चमचा मीठ घालूया आपण त्यामध्ये, ज्यामुळे चवीला चांगली डाळ लागेल। तसं आपण डाळीचं शिजवण्यासाठी कुकरमध्ये ठेवण्यासाठी डबा तयार केलेला आहे। आता आपल्याला तांदूळही घालून भात बनवण्यासाठी करायचं आहे। तर 2 वाटी आपण असे तांदूळ घेऊया। तर 2 वाटी आपण तांदूळ घेतले आहेत, कुठल्याही प्रकारचे आपण तांदूळ घेऊ शकतो। तर हे तांदूळ चांगले धुवून घेऊन आपण त्याच कुकरच्या डब्यामध्ये आपण शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। तर व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत तांदूळ। तर दिवून आता त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे। कुठल्याही प्रकारचं ऑइल किंवा कुठल्याही प्रकारचे मसाले आपण न वापरता जेवणामध्ये मस्त आणि चविष्ट असं डाळ भात बनवणार आहोत, जे की लहान मुलंही खाऊ शकतात। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ पण घालायचं आहे आणि आपण ही जेवणामध्ये व्यवस्थित ते हेल्दी असं डाळ भात खाऊ शकतो। तर आपलं शिजवण्यासाठी दोन्ही डबे तयार झालेले आहेत, म्हणजे डाळीचा आणि भाताचाही। तर असं आपल्याला आता कुकरमध्ये दोन्ही डबे शिजवण्यासाठी ठेवायचे आहेत। तर असं दोन्ही डब्याचं आपण कुकर घेतलेलं आहे। कुकरमध्ये खालती जाळी ठेवून जाळीपुरतं त्यामध्ये पाणी टाकूया, ज्यामुळे डबे चांगले ठेवता येतील, खाली चिटकणार नाही आणि चांगल्या प्रकारे आपली डाळ आणि राईस दोन्हीही वाफेवर व्यवस्थित शिजतील। तर कुकरमध्ये आपल्याला हे शिजवण्यासाठी ठेवायचे आहेत। तर त्यामध्ये आपण असं अर्धा तांब्यावर पाणी टाकूया। तर पूर्ण जाळीपर्यंत पाणी टाकायचं आहे। तर पाणी टाकल्यामुळे काय होईल, आपले जे डाळ आणि भात जे आपण डबे ठेवणार आहोत ते दोन्हीही व्यवस्थित आणि 1 प्रमाणामध्ये व्यवस्थित शिजणार आहेत। तर आपण हे तांदळाचा जो डबा आहे तो आपण आतमध्ये कुकरमध्ये ठेवलेला आहे। त्यावेळेस हळूच आपण जो डाळ आहे, डाळ टमाटे टाकून करणार आहोत, तेही त्यामध्ये ठेवलेली आहे। तर आता कुकरमध्ये शिजवण्यासाठी गॅस पेटवूया आणि आपण हे कुकर गॅसवरती ठेवून देऊया। तसं गॅसवरती ठेवून देऊन त्यावर आपण झाकण लावणार आहोत आणि झाकण लावून आपण त्याच्या कुकरच्या शिट्ट्या होऊ देणार आहोत, जे की चांगल्या प्रकारे आपली डाळ आणि भात दोन्ही व्यवस्थित शिजेल आणि खाण्यासाठी चविष्ट लागेल। कुठलीही डाळ किंवा तांदूळ आपले कच्चे राहणार नाहीत, त्यासाठी आपल्याला कमीत कमी 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि तांदूळ किती शिट्ट्यामध्ये शिजेल हे डाळीवर आणि त्या तांदळावर अवलंबून आहे। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आणि 4 शिट्ट्या होऊन आपण बंद केलेलं आहे कुकर। तर हे 3 ते 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण असं डाळ मस्त शिजलेली आपल्याला पाहायला मिळेल। तर व्यवस्थित डाळ शिजलेली आहे आणि आपण बघूया आता की आपले तांदूळ कसे शिजलेले आहेत, तर भात झालेला आहे की नाही। तर डाळ तर ओके, भात एकदम नंबर 1 असा आपला भातही शिजून तयार आहे। तर कुठलाही भात किंवा जे डाळ आहे ते कच्चे राहिलेले नाहीत।
तर आता दोन्ही जे डबे आहेत कुकरचे आपण कुकरमधून काढून घेऊया. जे दोन्ही भात आणि डाळ आपली शिजून रेडी आहे. तर आपण भाताला थोडं झाकून ठेवूया आणि आपण डाळ खाण्यासारखी एकदम चांगली बनवूया. तर आता दिसते डाळ तर शिजून झालेली आहे. त्यामध्ये मिक्स करून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ, ज्यामध्ये जेवणासाठी चांगली भाजी म्हणजे आपली डाळ तयार होईल. तर आपण 0 ऑइल वापरतो, तर थोडंसं तूप टाकून घेऊया. तूप नसेल तर थोडंसं तेल टाकलं तरी चालेल, पण तूप टाकलेलं आहे ज्यामुळे कमी तेल किंवा मसाला न वापरता करणार आहोत. थोडासा जिरे टाकले आणि आपण कोथिंबीर फक्त टाकली. ते कुठलंही तिखट किंवा मसाला आपण वापरणार नाही आहोत. तर त्यामध्ये आपण हे जे कोथिंबीर आणि जिरे टाकलेले आहेत ते भाजून घेतले. आपण थोडीशी त्यामध्ये जे डाळ बारीक केलेली आहे, शिजवलेली डाळ आहे, टमाटो आणि डाळ, ते त्यामध्ये कुकरमध्ये घालून घेऊया. तर कुकरमध्ये घातल्याच्या नंतर त्याला मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला फक्त आता यामध्ये हळद टाकायची. तर थोडीशी हळद टाकून घेऊ आणि चांगल्या प्रकारे थोडीशी आणखी त्याला शिजवून घेऊया डाळीला, ज्यामुळे बारीक होईल आणि चवीलाही चांगली लागेल. तर सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे नंबर 1 आपली डाळ ही तयार झालेली आहे. तशी डाळ आपण जे भात केलेला आहे ते भातासोबत खाऊ शकतो. तर डाळ राईस आपला तयार झालेला आहे. तसा नंबर 1 डाळ भात घेऊन आपण त्यावर राईस घेऊ शकतो. सोबत चवीला आपण असं लोणचंही घेऊ शकतो. बनवून खा, कसं लागलं सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.